नमस्कार. महाराष्ट्र वनच्या या खुली चर्चा नव्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. 283 पंचायत समित्या, 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांची निवडणूक लागली आहे. येत्या 21 फेब्रुवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होतं आहे, तर 23 फेब्रुवारीला सर्व निकाल आपल्या हाती येणार आहे. ही एक प्रकारची मिनी विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जशी ही कसोटीची निवडणूक आहे, तसंच जे विरोधक आहेत, जे सध्या विरोधी बाकावरती आहेत, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे. कारण हा आता रिवायवलचा फेज हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीनं सुरू झाला आहे. या आपल्या खुली चर्चा कार्यक्रमात या संदर्भातच बोलण्यासाठी आणि एकूणच देशातल्या राजकारणावर बोलण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाण सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही थेट काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतूनच इथे येत आहे. काय या बैठकीतून निघालेलं आहे? काय ठरलं आहे? काँग्रेस नोटबंदी असेल किंवा खादीच्या कॅलेंडरवरनं महात्मा गांधींना हटवून स्वतः मोदी विराजमान होणं असेल, असे अनेक मुद्दे आहेत. काँग्रेसनं काय ठरवलं आहे पुढे? आमची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पातळीवर बैठक झाली. रणनीती ठरवायची ती बैठक होती. त्यामध्ये 2 भाग होते. एक तर काँग्रेस पक्षाने नोटबंदीच्या विरोधामध्ये एक देशव्यापी आंदोलन आखलेलं आहे. आताची पुढची पायरी म्हणजे आम्ही 18 तारखेला रिझर्व्ह बँकेच्या सर्व शाखा, ज्या 35 शाखा देशामध्ये आहेत, त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला घेराव घालणार आहे. आणि मला वाटतं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांनी तुरंत या पदातून राजीनामा द्यावा. त्यानंतर अर्थात पुढं राज्य पातळीचे संमेलन घ्यायचा कार्यक्रम आहे. तर आजच्या मीटिंगमध्ये बहुतेक नोटाबंदी कार्यक्रमाचं जे कॅम्पेन आहे त्याच्याबद्दलची बरीच चर्चा झाली आणि अर्थातच येणाऱ्या निवडणुकीच्याबद्दलही चर्चा झाली. आता बरीच चर्चा झाली होती, रणनीतीचा भाग होता आणि त्यामुळे त्यातून जे काय अंतिम निष्कर्ष जे काही निघतील ते नंतर आमच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ते स्पष्ट होतील. परंतु सखोल अशी उलट चर्चा झाली. काय काय प्रस्ताव आलेले आहेत, कशाप्रकारे सामोरं जायचं, काय रणनीती आखायची, ही सगळी चर्चा झाली. गांधींच्या खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून गांधींचा फोटो गायब आणि मोदींचा फोटो आला. याबद्दल काय कशाप्रकारे आंदोलन केलं पाहिजे, सगळी आमची चर्चा झाली. आणि एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आज आपण या सरकारविरोधी आंदोलनामध्ये आपण कसा पुढाकार घेतला पाहिजे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर मग त्या नगर महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये जे जे मुद्दे देशासमोर आहेत, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, नोटबंदीमुळं झालेला नोकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा, शेतीमालाचे भाव कोसळले असतील, याचे सगळे प्रश्न आहेत. लोकांना जो त्रास झाला तो कशा करता झाला, काय सरकारनं साध्य केलं, या सगळ्या गोष्टींच्यावर कशाप्रकारे आक्रमक भूमिका घ्यायची याची आमची चर्चा झाली. तुम्ही नोटबंदीचा विषय काढला आहे. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की नोटबंदीचा निर्णय हा फसलेला आहे, पण केंद्र सरकार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मानायला तयार नाही आहेत. त्यांना अजूनही वाटतं की हा देशहिताचाच निर्णय आहे. प्रश्न असा आहे की मी नेहमी सांगतो की पहिल्या दिवशी 8 नोव्हेंबरला जेव्हा नरेंद्र मोदी यांनी एक सरप्राईज घोषणा केली, सर्वांना आश्चर्यचकित केलं. संबंध देश पंतप्रधानांच्या बरोबर होता. दुसऱ्या दिवशी काँग्रेसनी जी भूमिका घेतली त्यामध्ये या भूमिकेचं स्वागत केलं. जर पंतप्रधानांनी ही 3 उद्दिष्ट साध्य करण्याकरता केलं असेल तर त्रास तर होणार आहे, पण तरी पण या उद्दिष्टाकरता आम्ही या गोष्टींना आम्ही स्वागत करतो अशी काँग्रेसनं निसंदिग्धपणे भूमिका घेतली होती. आमची स्वाभाविक अपेक्षा अशी होती की पंतप्रधानांनी संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे, एक रोडमॅप आहे, प्लॅन आहे, कसं कसं करणार आहेत, काय पूर्वतयारी आहे. आणि आम्ही जसे जसे दिवस पुढे जात गेले आणि रिझर्व्ह बँकेचा जो गोंधळ होता, रोज सकाळी एक सर्क्युलर, संध्याकाळी पुन्हा ते रद्द करायचं, पंतप्रधान एक बोलत आहेत, रिझर्व्ह बँक दुसरंच करते, रिझर्व्ह बँकेचे सर्व अधिकार वित्त मंत्रालयानं घेतलेत, केंद्रीय वित्त मंत्रालयानं, रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा प्रश्न, हे सगळं आपण पाहिलं. पण पंतप्रधान शेवटी 50 दिवस आम्हाला द्या, 50 दिवस द्या, आम्ही हे सगळं करून दाखवतो सांगत गेले. लोकांनी
खूप त्रास झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की किती त्रास झाला. आज जवळजवळ 100च्या वर लोक लाईनमध्ये मृत्युमुखी पडले आणि त्यातून तरी लोक एक अशी कल्पना होती की नाही यातून काहीतरी मिळेल, काळा पैसा नष्ट होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि पाकिस्तानी आतंकवादी कारवाया थांबतील. या तिन्ही उद्दिष्टाबद्दल कोणाचं दुमत नव्हतं. पण 50 दिवस होऊन गेले. मोदींनी 50 दिवसाचा आढावा घेण्याकरता 31 तारखेला भाषण द्यायचं ठरवलं आणि आम्ही सगळे अपेक्षित होतं की आता पंतप्रधान आकडे सांगतील की किती काळा पैसा सापडला, किती नष्ट झाला आणि त्या पैशाचं सरकार आता पुढं काय करणार आहे. अनेक अपेक्षा होत्या. लोकांनी अंदाज बांधले होते की प्रत्येकाकडं 10,000 रुपये बँकेच्या खात्यात जमा होतील का, शेतकऱ्यांची कर्ज माफ होतील का आणखी काय होईल. परंतु जेव्हा 31 तारखेला पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत निराशाजनक म्हणजे जवळजवळ माफी मागितल्यासारख्या स्वरूपामध्ये आणि देहबोलीमध्ये ते भाषण केलं, मला वाटतं ह्याचीच आम्हाला भीती होती. आणि आता वास्तव पुढे आलेले आकडे आपल्याकडे कुठलेच नाही आहेत. काही आकडे महसूल सचिवांनी स्वतः दिलेले आहेत. ते सर्वात महत्त्वाचे व्यक्ती या सगळ्या प्रकरणातले होते. त्यांनी सांगितलं की सर्वच्या सर्व पैसा रिझर्व्ह बँकेत परत येईल आणि तो बहुतेक आलेला आहे. म्हणजे जे 100 आणि 1000 आणि 500च्या नोटा 15.4 लाख कोटी रुपयाच्या म्हणजे 15.4 ट्रिलियन रुपीच्या ज्या नोटा बाहेर होत्या त्या सगळ्या परत आल्या. आणि त्यामुळं मग सर्वात मुख्य उद्दिष्ट काळा पैसा नष्ट व्हायचं ते संपूर्णपणे सपसेल फसलेलंच आहे. एवढंच नव्हे तर देशातला सर्वच्या सर्व काळा पैसा हा पांढरा व्हायला मोदींनी मदत केलेली आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता बऱ्याचशांनी बँकेच्या लोकांशी संगनमत करून नव्या नोटा मिळवल्या, काही जणांनी सोनं घेतलं आणि काही जणांनी 2.5 लाख रुपये अनेक लोकांच्या नावामध्ये पैसे जमा केले आणि त्यामुळं सगळा पैसा काळा पैसा रिचवला आणि तो बँकेत जमा झाल्यामुळं तर तो सफेद झालेला आहे. मग उलट काळा पैसा नष्ट व्हायचं बाजूला राहिलं, तुम्ही सगळ्याचा सगळा काळा पैसा सफेद करून दिलेला आहे आणि नुसतंच अपयश नाही तर हा जनतेचा विश्वासघात झालेला आहे. त्यामुळं पाकिस्तानच्याबद्दलचा तो जी मांडणी होती ती अगदी चुकीची होती. कारण आता पुन्हा मोठ्या प्रमाणात नोटा बोगस नोटा छापायला लागलेल्या आहेत आणि पाकिस्तानचा एकही हल्ला कमी झालेला नाही. पाकिस्तानचं इंट्रोजन होतं आहे, पाकिस्तानकडे नव्या नोटा मिळतात, त्यांना बनावट नोटाची गरजच नाही आहे आणि त्यामुळं तेही उद्दिष्ट असफल झालेलं आहे. आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पंतप्रधानांनी एकही पाऊल टाकलेलं नाही. निवडणुकीमध्ये या नोटा वापरल्या जाणार नाहीत का, किंवा आता भ्रष्टाचार जो होतो आहे, लाच दिली जाते तर 2000च्या नोटामध्ये दिली जाते आहे, तर कुणीच काही उत्तर देत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं की एकतर रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेबद्दल प्रचंड मोठं प्रश्न निर्माण झालेला आहे. रिझर्व्ह बँकेने स्वतः कबुली दिलेली आहे की आदल्या दिवशी सरकारने मला पत्र दिलं की अशा प्रकारे तुम्ही बोर्ड मीटिंग घ्या आणि असा निर्णय घ्या म्हणजे RBIची स्वायत्तता संपूर्णपणे धुळीला प्रकारे हा निर्णय नरेंद्र मोदींनी किंवा अरुण जेटलीनं किंवा भाजप सरकारने रिझर्व्ह बँकेवर लादला आहे. सरकारने घेतला आणि बँकेकडून वधवून घेतलं तोंडातून. त्यामुळे असं कधीही झालेलं नाही. बँकेची ऑटॉनॉमी स्वायत्तता संपूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलणार आहे. की अशा प्रकारे बँक ही नेहमी सेंट्रल बँक ही स्वायत्त पाहिजे. व्याजाचे दर ठरवणं, मॉनिटरी पॉलिसी ठरवणं हे त्यांना स्वायत्त अधिकार असतात. सरकारने जर सांगितलं की आमच्या सोयीप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या तर मग बँकेचे सरकारचा एक विभाग झाल्यासारखं डिपार्टमेंट झाल्यासारखं होईल. आणि म्हणून या प्रकरणामध्ये आमची मागणी आहे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्यांची काय चूक होती, त्यांनी स्वायत्तता ठेवली नाही. जरी सरकारने अशा प्रकारची घोषणा केली असेल तर त्यांनी थोडा वेळ मागायला पाहिजे होता. आम्ही विचार करतो, मला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या असं सांगायला पाहिजे होतं. पण ते न देता निमूटपणे हा निर्णय मान्य करून तो जाहीर केला आणि त्यामुळं बँकेची स्वायत्तता संपुष्टात आलेली आहे. याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी स्वतः घेतली पाहिजे. सर, ही या न्यूजरूममधली खुली चर्चा आहे. माझे सहकारीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. चंद्रकांत, बाबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या नोटबंदीच्या संदर्भातल्या, त्याच्यात अजून मी एक ॲड करतो की सुमारे 40 लाख लोकांचा रोजगार गेला जाता एक सर्वे पण पुढे येतो आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतानासुद्धा काँग्रेस एवढा मोठा पक्ष भाजपपेक्षा सुद्धा सुरुवातीच्या काळापासूनचा
तरी आक्रमक पद्धतीनं काँग्रेस जितकं भाजपला किंवा सरकारला धारेवर धरायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट की एवढे सगळे जर का नियम ब्रेक होत असतील, रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातले असतील किंवा सरकार पंतप्रधान स्वतःच निर्णय घेत असले, अनेक गोष्टी अर्थमंत्र्यांना सुद्धा माहीत नव्हत्या, अशी पण काही गोष्टी पुढे येतात, तरीसुद्धा काँग्रेसनं विशेष अधिवेशन असेल, राष्ट्रपतींच्याकडे तुम्ही गेल्यानंतर सुद्धा काय फारसा त्याच्यात फरक पडला नाही. काँग्रेस कुठेतरी कमी पडते का याच्यात? असं आहे की सुरुवातीला आम्ही सांगितलं की आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या, स्वागत केलं आणि आमची अपेक्षा अशी होती की बहुतेक सरकारने सगळ्याचा रोडमॅप तयार केलेला आहे, सगळी पूर्वतयारी झालेली आहे. पण जसं जसं आम्हाला कळायला लागलं की यात काहीच केलेलं नाही, हा प्रचंड मोठा गोंधळ आहे, कारण नसताना लोकांना इतका त्रास झालेला आहे, त्या दिवसापासून आम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्यांदा सनदशीर मार्गाने लोकसभेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शेवटी जेव्हा याबद्दल आम्ही चर्चा उपस्थित करायचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने स्वतः संसद बंद पाडली. राहुल गांधींना बोलायचं होतं, राहुल गांधींना काही पंतप्रधानांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे डायरेक्ट आरोप करायचे होते, ते नंतर त्यांनी बाहेर केले, पण संसद सरकारनं चालू दिली नाही. हे असं पूर्वी कधी घडलेलं नाही. आता 31 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली आणि 31 नंतर जेव्हा आम्हाला दिसलं की सरकारने काहीही उत्तरं दिली नाहीत आणि सगळा कार्यक्रम फसलेला आहे, तेव्हा आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे. 11 तारखेला मी दिल्लीमध्ये एक महाअधिवेशन घेतलं, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मोठं अधिवेशन झालं. त्यामध्ये राहुल गांधी अतिशय आक्रमकपणे त्यांनी सरकारवर हल्ला केला आणि आता आमचा एक पद्धतशीरपणे कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचा घेराव, नंतर राज्यामध्ये मोठी संमेलनं, अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही आखत आम्ही पुढे जाणार आहोत. तर निवडणुका आपल्या राज्यात आलेल्या आहेत, निवडणुका म्हणजे तर हा विषय प्रचाराचा असणारच आहे आणि त्यामुळं काँग्रेस निश्चितपणे यामध्ये विरोधामध्ये पुढाकार घेईल. इतर पक्ष सरकारशी कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, पण आम्ही मात्र निश्चितपणे आक्रमकपणे. भाजपचे आता जे नेते आहेत, राज्यातले असो किंवा केंद्रातले, संसदेत किंवा इथं विधानसभेतसुद्धा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो विरोधकांचा, त्याच्यामुळे कुठेतरी विरोधक दाबतायत का? अपमान करायचा प्रश्न नाही आहे. शेवटी विरोधक म्हणून आमच्या मुद्दे मांडणार, सरकार त्याचा आपल्या पद्धतीने बचाव करणार. मला वाटतं आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जिथं भ्रष्टाचाराची खूप मोठी प्रकरणं पुढं आलेली आहेत तिथं आता कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. कारण संसदीय मार्गाने किती आरोप केले तरी सरकार काही दाद देत नाही, काही चौकशा लावत नाही, लावल्या तर त्या सिलेक्टिव्हली लावतात. खडसेंच्या विरुद्ध चौकशी चालू केली आहे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं. पण इतर मंत्र्यांच्या विरुद्ध आता देशमुख जे आपले सहकार मंत्री आहेत त्यांच्या गाडीमध्ये, सुभाष देशमुख यांच्या गाडीमध्ये 91 लाख रुपये सापडले. आता इतका भयंकर गुन्हा होता. एखादा साधा माणूस असता तर इन्कम टॅक्सचे लोक त्याला कुठं त्यांनी त्याला हॅरॅस केला असतं, त्याला त्रास दिला असता. पण कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी कुठून पैसे आणले, काय केले, कुठं दिले होते, त्याच्या स्वतःच्या गाडीत ते पैसे सापडले तरी त्याला कोणी जाब विचारत नाही, काय नाही. अशा प्रकारे क्लीन चिट देण्याचं धोरण मुख्यमंत्र्यांचं चालू आहे आणि त्यामुळे कितीही गंभीर आरोप केला तरी नैतिकदृष्ट्या आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला एक पारदर्शक सरकार म्हणून सामोरं गेलं पाहिजे. हे काही होताना दिसत नाही. आता मला वाटतं आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. जिथं जिथं भ्रष्टाचाराचे प्रकरणं आम्हाला नजरेस पडतील त्या कोर्टातूनच आम्हाला काहीतरी न्याय मिळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बाबा, याला जोडून प्रश्न असा आहे, काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पिंड म्हणजे DNA एकच आहे. नोटबंदीच्या निर्णयावर उशिरा का होईना शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते विरोध करतायत. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित आंदोलन का उभं राहत नाही? कारण तुमचाच लहान भाऊ आहे, तरीसुद्धा तुमच्या परस्पर भूमिका तुम्हाला विरोधाचीच त्यांची राज्यात राहते, असं का होतं? तर राष्ट्रवादींनी कशाप्रकारे आंदोलन करावं त्याचा प्रश्न आहे, त्याला आम्ही काही सुचवणार नाही. पण तेही आंदोलन करतायत, आम्ही आंदोलन करतोय. आता एकत्र येऊन एका व्यासपीठावरून केलं पाहिजे नाही केलं पाहिजे हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा बसून काही निर्णय घ्यायचा विषय आहे. पण मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसलाही कळालेलं आहे की आता भाजपला त्या जवळ जाऊन किंवा त्यांच्या सामोपचारानं बोलून काही उपयोग होणार नाही. आज जो प्रचंड कृषी क्षेत्रावर जो आघात झालेला आहे, ज्या नोकऱ्या जायचं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की प्रचंड मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेलेल्या आहेत. सगळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, टेम्पररी वर्कर्स घरी गेलेले आहेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये किमान 2% तरी घट अपेक्षित आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही होईल. आणि असं असताना लोकांनी हे सगळं सहन केलं असतं. नोकऱ्या गेल्या,
लाईनीत उभं राहावं लागलं, काही माणसं मृत्युमुखी पडली. पण तुम्ही साध्य काय केलं? तुम्हाला मिळालं काय? एकही उद्दिष्ट तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं होतं त्यातलं एकही उद्दिष्ट अंशाचा तरी सफल झालं आहे का? तर उत्तर मात्र बिलकुल झालेलं नाही. आणि म्हणून आता पंतप्रधानांनी कहाणी बदललेली आहे. आता कुठं ते भ्रष्टाचाराचं बोलत नाहीत किंवा काळा पैसा नष्ट करायचं बोलत नाही, आता आले कॅशलेसकडं. कॅशलेस याचा अर्थ काय आहे की रोकड मुक्त, रोकड वापरायची नाही, बिना रोकड वापरता आपण अर्थव्यवस्था चालवायची. जगात एकही देश असा नाही की जो रोकडमुक्त अर्थव्यवस्था आपली चालवतो. भारतामध्ये 97% ते 98% व्यवहार हे रोखीने होतात. आता तिथून आपल्याला कुठं जायचं आहे? कॅशलेस म्हणजे 100% व्यवहार रोकडीशिवाय करणार, हे शक्य आहे का? आज चीनसारख्या देशामध्ये 90% व्यवहार रोखीने होतात. ब्राझीलमध्ये 85% होतात. अमेरिकेमध्ये देखील 55% व्यवहार रोखीने होतात. आजही रोखीने लोक छोटे मोठे व्यवहार रोखीने करतात. मग आपण कॅशलेस करतो, जी व्याख्या काय? किती टक्के तुम्हाला करायचं आहे कॅश टक्के? कुठं सांगा तुम्ही 2020पर्यंत आपल्याला किती करायचं आहे, 25पर्यंत किती करायचं आहे? तुम्ही रोडमॅप तयार केलेला आहे का? माझा तर आरोप असा आहे, एकतर आम्हाला आश्चर्य वाटलं, आणि हा फार गंभीर आरोप आहे, मी आता तुमच्या टी व्हीवर करतो आहे, की आम्हाला असं वाटलं की 500 रुपयाच्या नोटा न छापता आणि 2000 ज्या छापल्या आणि 500 रुपयाची टंचाई निर्माण झाली, आणि 500 रुपयाची नोट ही सर्वसामान्य माणसाच्या एक दैनंदिन गरजेची नोट आहे. पण एवढा मोठा इनकॉम्पिटंट निर्णय, अकार्यक्षम म्हणा किंवा वेडेपणाचा निर्णय हा कसा घेऊ शकतील लोक? काही लोक तिथं अगदी अडाणी लोक आहेत का, त्यांना काही कळत नाही आणि त्यांनी काय नाही, असं हरकत नाही, चूक झाली आणि इतक्या लोकांना त्रास झाला. आज जर 500 रुपयाच्या पर्याप्त प्रमाणात नोटा जर आधी छापून तयार ठेवल्या असत्या तर लोकांना इतका त्रास झाला नसता. मग तुमचं उद्दिष्ट ते साधे होणारच नव्हतं, पण त्रास तसा लोकांना झाला नसता. मग असं का केलं? आम्ही सहजपणे म्हणतो की नाही हा वेडेपणाचा निर्णय, पूर्वतयारी नाही. पण मला आता शंका वेगळी येते. मला आता आरोप असा करायचा आहे की हा निर्णय जाणून बुजून सरकारनं घेतलेला आहे. जाणून बुजून सरकारनं 500 रुपयाच्या नोटाची टंचाई निर्माण केलेली आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे. कारण का? तर कृत्रिम टंचाई झाली. रोजचे भाजीपाला मिळत नाही, दूध मिळत नाही, रोटी मिळत नाही, काही मिळत नाही. मग काय करायचं? मग कोणतरी सांगतो रे बाबा काहीतरी तू ते पेटीएम कर, काहीतरी मोबाईलवर घे. आणि म्हणून जबरदस्ती लोकांना कॅशलेसकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. हा का करतो प्रयत्न आहे? तर ह्याकरता मला हा गंभीर आरोप ह्याच्याकरता करायचा आहे की तुम्ही 500 रुपयाची नोट घेतली, 500 रुपयाच्या नोटेचा छपाईचा खर्च 3 रुपये 90 पैसे, वितरण करण्याचा अनेक रुपये धरा. एक 500 रुपयाची नोट समजा 5 रुपये त्याचा एकूण खर्च सरकारला आला. 500 रुपयाची नोट माझ्या खिशात आली, बँकेतून मी काढली. तिचं आयुष्य जवळजवळ 3 वर्ष असतं, 1000 दिवसाचं आयुष्य असतं. तर 1000 दिवसामध्ये 500, 700, 1000, 1500 व्यवहार होतात. प्रत्येक व्यवहार मी 500 रुपयाची नोट दिली, काही माल विकत घेतला आणि काही सुट्टे पैसे परत घेतले किंवा 2 नोटा दिल्या, 3 नोटा दिल्या, मला एकही पैशाचा खर्च येत नाही, कोणाला येत नाही, काही होत नाही. 1000 जरी व्यवहार झाले बँकेच्या एका नोटेच्या आयुष्यामध्ये तरी काही खर्च येत नाही. पण तुम्ही जर आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गेला तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागं 1.5 ते 2.5%, काही ठिकाणी 4% हे कमिशन द्यावं लागतं. हे कमिशन कोणाला जाणार आहे? हे कमिशन जाणार आहे क्रेडिट कार्ड कंपन्यांना. हे क्रेडिट कार्ड कंपन्या कोणाच्या आहेत? मास्टर चार्ज अमेरिकेतली, व्हिसा अमेरिकेतली, डिस्कवर अमेरिकेतली, अमेरिकन एक्सप्रेस अमेरिकेतली कंपनी, पेटीएम चीनी कंपनी. आणि तुम्ही मुद्दाम या कंपन्यांना 1000 मी जर वेळा जर 500 रुपयाची नोट खर्च केली तर एकही पैसा मला खर्च करावा लागत नाही. पण 500 रुपयाचं मी 1000 वेळा स्वाईप केलं, 1000 वेळेला क्रेडिट कार्डने जर पैसे घेतले तर प्रत्येक 500 रुपयाच्या व्यवहारामध्ये किमान 10 ते 12 रुपयाचं कमिशन हे कोणाला जाते? कमिशन फॉरेन. ह्याच्या आधी तुम्ही सांगा, मला नावं सांगा. आणि आता ही यातून इतका गंभीर विषय आहे आणि हे सहजपणे झालेलं नाही. ह्याचे मी आकडे त्याचे पुरावे देणार आहे की नेमके ओबामा जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा आपण एक करार केला, अगदी इनॉक्वेस, काही कोणाला कळलं पण नाही. डिजिटल फायनान्शियल इन्क्लुजन हा शब्द वापरायला सुरुवात झाली. डिजिटल म्हणजे हे कॅशलेस व्यवहार. ओबामांची मोदींची भेट झाली जानेवारीमध्ये, तेव्हा हा करार झाला. त्यानंतर लगेच आम्ही पाहिलं की बियॉन्ड कॅश म्हणून एक अलायन्स आलं. आता बियॉन्ड कॅश म्हणजे काय? कॅशच्या पलीकडे काय? तर काहीच नाही, म्हणजे कॅश नसली पाहिजे, कॅशलेस. बियॉन्ड कॅश हे अलायन्स आलं. आणि त्यामध्ये कोण कोण आहेत?
तर काही सरकार आहेत, भारत सरकारने त्यामध्ये भाग घेतला, युनोचं त्याला स्वरूप दिलं गेलं की युनोमध्ये करेल. पण कंपन्या कुठल्या कुठल्या होत्या? मास्टर चार्ज, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस, सिटी बँक, नंतर ओमडीआर म्हणून आहे जे पेपॅल नावाचं एक पेमेंट गेटवे करतात, मायक्रोसॉफ्टचे बिल अँड बेलिंडा गेट्स फाउंडेशन, ज्यांना या कॅशलेसमुळं डायरेक्ट फायदा होणार आहे अशा कंपन्या आणि भारत सरकारच्या बरोबर करार करतात. आणि हा करार होतो त्यानंतर व्हिसासारखी कंपनी एक भारत सरकारला प्रस्ताव देते की आपण जर कॅशलेस केलं तर किती आपल्याला फायदा होईल. अरे कुणाचा फायदा होतो आहे, कमिशन कुणाला मिळते, ते कमिशन भारतातल्या कंपन्यात तरी मिळतं आहे का. आणि दुसरं काय झालं की आमच्या सरकारने या दिशेनं पावलं टाकली होती. म्हणजे शेवटी आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिजिटल पेमेंटकडे जावं लागेल, पण किती गतीने जायचा हा खरा विचार आहे. आम्ही केलं होतं, आम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तयार केली होती, त्यांनी हे काम चालू केलं होतं. पण ते चालू होत असताना तुम्ही ही जी घाई करून छोट्या लोकांना वापरायला लावायचं हे उद्दिष्ट आहे. मोठे लोक तर वापरतातच, तुम्ही वापरता, आम्ही वापरतो, कारण शेवटी 2-1 लाखाचं पेमेंट करायचं असलं तर नोटा घेऊन जाणं शक्य नसतं. आपण क्रेडिट कार्ड देतो, त्यावर कमिशन लागलं तरी ठीक आहे, कोणीतरी कमिशन देतं. पण आज तुम्ही 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपयावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक करा म्हणताय. आणि आम्हाला आज देशाच्या जनतेला कोण किती कमिशन घेतं आहे याची माहिती मिळाली पाहिजे. आज इन्शुरन्स कंपन्या जेव्हा आपल्या देशात देतात तेव्हा आपण 26% अट टाकतो की 26%पेक्षा जास्त परकीय गुंतवणूक नसावी, आणि ती आता आपण 49% दिलेली आहे. ह्या पेमेंट कंपन्या आहेत, त्यांची मालकी किती आहे त्याच्यावर तुम्ही काही नियम घातलेत का? हे नोटबंदीच्या नावावरती सरकारनं घोटाळा केला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. उत्तर मिळालं पाहिजे की यामध्ये कोणाचा फायदा होतो आहे. आणि तुम्ही ही जी घाई करताय, तुम्ही आज 98% आज आपला रोकडीचा व्यवहार आहे, कॅश व्यवहार आहे, तुम्ही किती देणार आहे? 0 करणार आहे का तुम्ही? आणि रोज मोदी सांगतात की नाही कॅशचा भ्रष्टाचार होत आहे. तुम्हाला कॅश संपून टाकायची आहे का? आणि मग फायदा कोणाचा करायचा आहे? आपल्या देशातल्या कंपन्या तयार आहेत. तर एवढं होऊनही फिक्की असेल किंवा CII असेल यांचा सपोर्ट केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदींना दिसतोय. त्यापैकी कोणी बोलत नाही. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बोलत आहेत, पण फिक्की असेल, CII असेल, ज्यांना हे माहिती आहे की आपली अर्थव्यवस्था कदाचित यामध्ये मंदी येईल, तिच्यामध्ये जो आपला विकास दर आहे तो कमी होईल, तरीसुद्धा ही लोक का बोलत नाहीत? आता आपण आता उद्योगपतींच्याबद्दल काय बोलायचं. आज इतकं प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे की सरकारचा एक मंत्री तोंडातून शब्द काढत नाही. कुठलीही आर्थिक व्यवस्थेची मोठी संस्था आहे, खाजगीमध्ये काय बोलतात ते प्रत्येक तुम्ही विचारा, खाजगी लोकांना विचारा काय बोलतात ते, उघड एक चकार शब्द काढत नाहीत. आज इतके प्रचंड दहशत निर्माण केली आहे मोदींनी, त्याच्या मंत्र्यांच्यावर आहे, सचिवांच्यावर आहे, अधिकाऱ्यांच्यावर कोणी बोलत नाही. इतकंच काय मीडियावर आहे, मीडियाचे किती लोक तारीफ करतात की नाही अच्छा किया, बहुत अच्छा किया. काय अच्छा केलं? आणि माझा आरोप आहे की यामध्ये कुठंतरी काहीतरी पाणी मुरतं आहे. आणि त्यामुळं सरकारनं आम्हाला स्पष्टपणे ज्याला मर्चंट डिस्काउंट रेट असं नाव आहे, MDR, प्रत्येक कंपनीचा प्रत्येक व्यवहाराला किती मर्चंट डिस्काउंट रेट आहे, किती कमिशन घेतलं जातं हे जाहीर केलं पाहिजे लोकांना. आणि लोकांना तुम्ही प्रत्येक वेळेला कार्ड जेव्हा वापरायला सांगता तेव्हा ह्या तुमच्या कार्डच्या व्यवहारामुळं किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवहारामुळे इतके टक्के कमिशन या व्यवहारावर हे कुठल्या तरी कंपनीने मिळणार आहे हे जाहीर केलं पाहिजे. नाहीतर हा सामान्य जनतेची फसवणूक होईल. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की कुठल्या तरी परकीय कंपन्यांना, खाजगी कंपन्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कमिशन मिळण्यात यावं म्हणून ही डिजिटल अर्थव्यवस्थेकडे जाण्याची होय आहे. आम्हाला सांगा, आम्हाला लेट मी हॅव अ चॉईस. मला जर क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर मी वापरेन, मी आज वापरतो स्वतः. पण मला जर नोटा वापरायचं तर मला नोटा वापरू द्या, तुम्ही नोटा बंद करू नका. हे बिलकुल चालणार नाही. अगदी बरोबर आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये जरी आपण गेलो तरी तिथं अजून ही यंत्रणा, डिजिटल ट्रान्झॅक्शनची यंत्रणा पूर्णपणे बसलेली नाही आहे आणि अशा निर्णयाला ती अजून तेवढी सक्षम नाही आहे. हाही विचार या निर्णयामध्ये झालेला नाही आहे. खुली चर्चामध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. पहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल आहे आणि असं कायम तुमच्यावर आरोप होतात की तुम्ही राष्ट्रवादीला प्रत्येक वेळेस नकार देता. राष्ट्रवादीबरोबर आघाडीची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली की पहिला खोळंबा पृथ्वीराज चव्हाण टाकतात असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना वाटतं आणि आम्हा पत्रकारांना ते खाजगीत सांगतात. आता यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महापालिकांच्या निवडणुका आहेत, राष्ट्रवादीबरोबर आघाडी का होऊ नये असं तुम्हाला वाटतं? असं बिलकुल नाही. आता हा गैरसमज पसरलेला आहे, असं बिलकुल नाही आहे.
माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, एखादी महापालिका असेल किंवा एखादी जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी जी सेक्युलर मतं आहेत, जे समविचारी लोक आहेत, ज्यांना जातीवादी पक्षांना जे आयुष्यभर विरोध करत आले आहेत, अशाने एकत्र झालं पाहिजे. अर्थात निवडणुकीचं गणित वेगळं असतं, तडजोड होताना जागा वाटप वगैरे गोष्टी असतातच, पण सरसकट विरोधकाचा विरोध करावा अशी माझी भूमिका कधी राहिलेली नाही. अर्थात प्रश्न माझ्या मनात अनेक आहेत आणि ज्याची उत्तर आम्हाला मिळालेली नाहीत. उदाहरणार्थ मला अजूनही वाटतं की विधानसभेमध्ये आमचं सरकार जर राष्ट्रवादीने पाडलं नसतं आणि आपण जर एकत्र गेलो असतो तर कदाचित निकाल यापेक्षा वेगळा लागला असता. समजा जरी आम्ही वेगळं लढायचा निर्णय घेतला तरी सरकार पाडायची काही गरज नव्हती. तर ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये आमची आघाडी होती, पण त्यावेळेला शेवटी निर्णय घेतला की आपण वेगळं वेगळं जावं, तरी काँग्रेसनी उमर अब्दुल्लांचं सरकार पाडलं नाही, शेवटपर्यंत सरकार चाललं. पण तो निर्णय इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार खेचलं होतं खाली, म्हणून शरद पवारांनी तुमचं सरकार खाली खेचलं. हरकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे. पण मला एवढं सांगायचं की सरकार पडल्यामुळं आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पूर्ण भाजपचं राज्य हे त्या 40 दिवसाकरता आलं होतं. आजही संपूर्ण भाजपचं राज्य नाही आहे, आघाडी आहे. पण त्या 40 दिवसापूर्वीपर्यंत निवडणूक चालू असताना राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्यपालांची राजवट म्हणजे भाजपची राजवट होती आणि त्या भाजपच्या राजवटीमध्ये आपण विधानसभेच्या निवडणुका लढलो. हे बऱ्याच लोकांना आठवत नाही, कारण 40 दिवस कालखंड फार छोटा असतो. बरोबर. त्यामुळे सरकार पाडलं गेलं होतं राष्ट्रवादीकडून, हे कोणाला लक्षात राहत नाही. तेही विसरून गेलो, आपण पुढे गेलो. निकाल लागला, तो आम्ही स्वीकारला. निकाल लागायच्या दिवशी राष्ट्रवादींनी एक स्पष्टपणे घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकार राज्यामध्ये स्थिर सरकार आणण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देईल. आता तो आतून देईल, बाहेरून देईल, बिनशर्त देईल. बिनशर्त हा शब्दप्रयोग वापरला गेला होता. ती घोषणा अजूनही रद्द झालेली आम्हाला दिसत नाही आणि त्यामुळं जर वेळ प्रसंग पडला, उद्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये काही बिनसलं, समजा ते बाहेर पडले, तर सरकारमध्ये निवडणुका होतील का कोणीतरी त्यांना टेकू देईल, त्याबद्दल अजूनही आमच्या मनामध्ये संभ्रम आहे. तरीही कोणीतरी म्हणजे कोणी म्हणजे आता एकच राष्ट्रवादीनं आधीच बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, जाहीर पण केला त्यामुळे होता. ते आता ते अंमलात आणतील का, ते बाहेरून पाठिंबा देतील का, किंवा तुम्हाला राष्ट्रवादी विषयच म्हणायचं आहे ना. राष्ट्रवादी विषय निश्चित, तर ते अजून काही लोकांना समजेल. पण ते आपण स्पष्ट झालं पाहिजे कुठंतरी, पण ते अजून झालेलं नाही. अर्थात तो त्यांचा अंतर्गत त्यांना तसं नसेल सांगायचं किंवा अशी संदिग्धता कायम ठेवायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तरी आम्ही म्हणतो आहे अजूनही की बाबा ज्या ठिकाणी आपल्याला मतविभाजन टाळता येईल सेक्युलर फोर्सेसचं, किंवा ज्या ठिकाणी आपण जातीवादी पक्षाच्या विरुद्ध एकजूट करू शकू, अशा सर्व समविचारी पक्षांनी, म्हणजे समाजवादी पार्टी असेल, आणखी शेतकरी कामगार पक्ष असेल, त्यांनी एकत्र यावं. MIM सारख्या पक्षाला मी बरोबर घेणार नाही किंवा आम्ही शिवसेना किंवा इतर कुठल्याही पक्षाची आघाडी करणार नाही. समविचारी म्हणजे जे जातीवादी पक्षांची लढा देत आहेत असे पक्ष. पण शेवटी मग आम्ही स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. शेवटी यातले बऱ्याच कटकटी असतात. जागा वाटप करताना आकडा किती, मग आकडा मिळाल्यानंतर कुठला वॉर्ड कोणी घ्यायचा, असे महापालिकेमध्ये खूप वाद असतात. त्यातूनही जर तडजोड झाली तर ती व्हावी. मी मागच्या वेळेला मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीबरोबर आम्ही आघाडी केली होती. आता त्या आघाडीचा किती फायदा झाला किती झाला नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण आम्ही केली होती. त्यामुळं मी असं कधीच म्हणणार नाही की कसल्याही परिस्थितीमध्ये किंवा विरोधाकरता विरोध करायचा किंवा जे राष्ट्रवादी काँग्रेस माझ्याबद्दल बोलत आहेत हे खरं नाही. आता माझा राष्ट्रीय पक्ष आहे, माझ्या पक्षाची ज्या ठिकाणी जास्त ताकद असेल तिथं आम्ही आमच्या बाजूनी आम्ही मागणार, झुकतं माप मागणार किंवा निदान किमान सन्मानपूर्वक तरी वाटणी झाली पाहिजे. उदाहरणार्थ आपण विधान परिषदेच्या नुकत्या निवडणुका झाल्या, 6 जागा होत्या. त्यात प्रस्ताव काय आला की काँग्रेसने 1 जागा लढवावी, राष्ट्रवादी 5 जागा लढवेल. तर हा माझ्या दृष्टीनं सन्मानपूर्वक समझोता नाही आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की आपण 3-3 जागा वाटून घेऊ. शेवटी आम्ही 2-4ला सुद्धा तयार झालो असतो, पण 5-1चा आग्रह आम्हाला मान्य नव्हता आणि त्यामुळं नुकसान झालं. मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबई महापालिकेला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसनं आघाडी करावी की नाही करावी, काय मत आहे तुमचं? आता असं आहे की त्याबद्दल मुंबई रिजनल काँग्रेस कमिटी आमची जी आहे त्यांनी निर्णय काही घेतलेला आहे, काही जाहीरपणे बोलून दाखवलेला आहे, पण अंतिम चर्चा अजून चालू आहे. मला तिथं काय होईल मला माहिती नाही. फक्त आमच्या बऱ्याच लोकांचं मत असं आहे
की राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये फार जास्त मोठी ताकद नाही आहे, तर आघाडी करूनही काय फार मोठा फायदा होत नाही. अशा प्रकारे पण स्थानिक लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. झाली तर मला काही वाईट वाटणार नाही, झाली तर आनंद वाटेल, पण तो सन्मानपूर्वक झाला पाहिजे. निवडून येतील अशा जागा दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्यातून बेरीज झाली पाहिजे. एकमेकाला आघाडी करायची पण एकमेकाला पाडायचं असं होऊ नये. अशा अटीवर व्हायला काय हरकत नाही. आपण एक निवडणुकीचा प्रश्न घेऊया. सोनाली विचार. नोटबंदीबद्दल आपण म्हणालात की विरोधकांना बोलू दिलं जात नाही आहे, RBIची स्वायत्तता हरवलेली आहे, पण लोक जे आहेत ते मात्र मोदींना साथ देताना पाहायला मिळतात. आत्ता ज्या नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या मतांमध्ये कुठे याचा परिणाम दिसला नाही. तर ज्या आगामी निवडणुका आहेत त्यामध्ये मतदार या गोष्टींचा विचार करतील का? कारण तेव्हा 50 दिवस झाले नव्हते, तर आता एकच व्यक्ती जे यावर बोलू शकेल ते म्हणजे मतदार. तर त्यांना तरी बोलू दिलं जाईल का? ते काय बोलतील? दोन गोष्टी आहेत की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्र्यांचा बराच प्रभाव राहतो. मागच्या निवडणुकीमध्ये मी मुख्यमंत्री होतो आणि मी लढलो. नगरविकास खातं हे थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे असतं, त्यामुळे निधी देण्याचं काम वगैरे मुख्यमंत्री करतात. आणि मग यावेळेला नेमकी भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची पद्धत बदलली आणि थेट नगराध्यक्ष निवडून आणण्याकरता कायदा बदलला आणि सरळ भारतीय जनता पक्षाने एक मत आम्हाला नगराध्यक्ष पदाकरता द्या म्हणून नगराध्यक्षपद मिळवलं. नगराध्यक्षांना अधिकार दिले आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता ग्रामीण भागामध्ये असंच होईल का? तर मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोष आहे, लोक खूप चिडलेले आहेत आणि त्याचा फटका किंवा त्याचा परिणाम ह्या ग्रामीण निवडणुकामध्ये निश्चित दिसेल. तर महापालिकेमध्ये आपण म्हणतात त्यामुळे लोकांनी सुरुवातीला पंतप्रधानांच्या मागं होते, कारण शेवटी मोठ्या लोकांना त्रास होतो आहे, काळा पैसा बाहेर निघतो आहे म्हणून लोकांनी पाठिंबा दिला. पण जेव्हा निवडणूक प्रचार पुढं जाईल, जेव्हा लोकांना कळेल की यातला काहीच काळा पैसा कुठं बाहेर निघाला नाही, एकाही मोठ्या माणसाला कुठं त्रास झालेला नाही, एकही मोठा उद्योगपती किंवा मोठा पुढारी कोणी लाईनीत उभा राहतात दिसला नाही आणि पैसे सगळे काळा पैसा जर असेल तो सगळा पांढरा झाला, मग हे कशा करता केलं? याचं उत्तर समाधानकारकपणे सरकारकडून येताना दिसत नाही आहे. उलट सगळ्या ज्या संस्था, ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्या निष्प्रभ करायचा प्रयत्न चाललेला आहे. रिझर्व्ह बँकेसारखं उदाहरण आहे. तर मला खात्री यावेळेला आहे की आमचा जेव्हा तळागाळामध्ये गल्लीबोळामध्ये आमचा जेव्हा प्रचार होईल आणि आम्ही सगळं सांगू कशाकरता केलं आणि काय केलं आणि त्याचं खरं उद्दिष्ट काय, मी जे सांगतो आहे की तुम्ही जेव्हा कॅश कार्ड स्वाईप कराल किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप कराल तेव्हा प्रत्येकाला किती कमिशन द्यावं लागणार आहे, देशातला किती पैसा परदेशी जाणार आहे, या परदेशी कंपन्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर इतर अनेक प्रश्न आहेत. समजा एखादा वेबसाईट हॅक झाली किंवा एखादी जर सर्व्हर हॅक झाले आणि त्या म्हणजे 2 महिन्यापूर्वी एका कंपनीचे 36 लाख डेबिट कार्ड हॅक झाले होते आपल्याला माहिती आहे. असं झालं तर आपण तयार आहोत का? पंतप्रधानांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की यात काही सायबर हल्ला होणार नाही, कुठे काय झालं तर आमची यंत्रणा इतकी मजबूत आहे की काही होणार नाही, हे आश्वस्त केलं पाहिजे. आणि जर झाला तर त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वतः स्वीकारली पाहिजे. मला असं वाटतं की अजून आपली यंत्रणा परिपक्व झालेली नाही. हा जो दुराग्रह चाललेला आहे हा कोणाला तरी आर्थिक लाभ मिळवून देण्याकरता चाललेला आहे असा आमचा आरोप आहे. आम्ही जेव्हा लोकांच्याबरोबर जाऊन हे लोकांच्यासमोर मांडू तेव्हा मला वाटतं निवडणुकीमध्येचे परिणाम आपल्याला दिसतील. सर, नोटबंदीचा एक मुद्दा झाला निवडणुकीतला, पण इतर मुद्द्यांचा विचार केला तर सरकारने आता घाईघाईत घेतलेला शिवस्मारकाचा निर्णय असेल किंवा मग मराठा आंदोलनानंतर निर्माण झालेली अस्वस्थता, याचा परिणाम निवडणुकांच्या निकालावर दिसला नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष दावा करत आहेत. आम्हाला यशच मिळालं असं म्हणतात. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा परिणाम आताच्या निवडणुकांवर कसा होऊ शकतो? मला वाटतं की शिवस्मारक असेल किंवा मेट्रो असेल, आम्ही त्या आरोप काय केला? आमचा आरोप एवढा होता की शिवस्मारकाची कल्पना आमची होती, आम्ही त्यात बरंचसं काम केलं, आम्ही जागा निवडल्या होत्या, परवानग्या घेण्याकरता कमिटी नेमली होती, पण अंतिम परवानगी जी दिल्लीमध्ये मिळायची होती ती आमच्या सरकारला मिळाली नव्हती. आणि ही खरी गोष्ट आहे की ही परवानगी नवीन सरकारनं दिल्लीतून दिली. म्हणजे काय परवानगी? तर समुद्रामध्ये काम करण्याकरता. पूर्वीच्या कायद्याप्रमाणे समुद्रामध्ये काहीही काम करण्याला मनाई होती, अजिबात परवानगी नव्हती. तो नियम नवीन सरकारनं बदलला. पण तो कधी बदलला? तर मुख्यमंत्र्यांनी 2014च्या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की 2015च्या शिवजयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारीला पंतप्रधान शिवस्मारकाचं भूमिपूजन करतील. आणि घाईगर्दीमध्ये 2 दिवस आधी म्हणजे 17 फेब्रुवारीला दिल्लीतून निर्णय झाला आणि अंतिम मान्यता दिली गेली. आमचा सवाल असा आहे की जर 17 फेब्रुवारी 2015ला
जर अंतिम मान्यता मिळाली असेल तर मग शिवजयंती 19 फेब्रुवारीला 2015ला का नाही झालं भूमिपूजन? समजा पंतप्रधानांना वेळ नसेल मग समजा 2015मध्ये का झालं नाही, 15मध्ये झालं नाही, मग 16च्या शिवजयंतीला का झालं नाही? आमचा आरोप हाच आहे की तुम्ही मुद्दाम BMCच्या निवडणुका सुरू होण्याच्या महिनाभर आधी हा कार्यक्रम घेतला. 1.25 वर्ष शिवस्मारक लटकवलं तुम्ही परवानगी असताना देखील, आणि फक्त निवडणूक. आणि हेच पुणे मेट्रोच्या बाबतीत आमचा आरोप आहे. पुणे मेट्रोची आणि नागपूर मेट्रोची तत्वता मान्यता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने 14 फेब्रुवारी 2014ला मी स्वतः मिळवली होती. त्यावेळेला कमलनाथ मंत्री होते आणि पुणे आधी चाललं होतं, कारण पुणे मोठं शहर आहे म्हणून मी तिथं स्वतः गेलो आणि नागपूर पण बरोबर घ्या म्हणून सांगून दोघांची मान्यता आम्ही एका दिवशी मिळवली. आता सरकार नवीन आलं, तिथं नागपूरचे मुख्यमंत्री झाले, नागपूरचे खूप हेवीवेट मंत्री झाले, त्यांनी नागपूर मेट्रोची मान्यता लगेच तातडीनं मिळवली आणि 21 ऑगस्ट 2014ला नागपूरचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं. आदल्या दिवशी कॅबिनेटची मान्यता घेतली. मग पुढे त्या दिवशी तुम्हाला का घेता आलं नाही? पुण्याची मंजुरी तुम्ही 2.25 वर्ष का रखडवली? आणि शेवटी 2.25 वर्षानंतर पुण्याची मंजुरी दिली आणि नेमकं पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या 1-2 महिने आधी तुम्ही तिथं भूमिपूजन केलं. हे सगळ्या तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये राजकारण, प्रत्येक निर्णयामध्ये निवडणूक, प्रत्येक निर्णयामध्ये लोकांचा विकासाचे प्रश्न बिलकुल नाहीत. फक्त निवडणूक, राजकारण. आणि नोटाबंदीचा निर्णय देखील फक्त UP पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला राजकीय निर्णय आहे. जर मोठ्या नोटा बंद करायच्या होत्या, 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या तर 2000ची नोट का आणली? आमची खास मागणी आहे की 2000ची नोट तुम्ही UP पंजाबच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जे डोनेशन गोळा होईल निवडणुकीचं ते हाताळण्याला सोपं पडावं म्हणून 2000ची नोट काढलेली आहे. तुम्ही पुणे मेट्रोचा विषय काढला आहे. पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम झाला ना, तो सुद्धा शरद पवारांच्या साक्षीनं झाला. आणि पुण्यात सध्या अशी चर्चा आहे की भाजपनं पुणे महापालिकेच्या प्रचाराचा बिगुल वाजवला, तो सुद्धा पवारांच्या साक्षीनं त्याच व्यासपीठावरनं, आणि तोही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. त्यामुळे तिथंही साठलोटो आहे. खरं तरी ही खुली चर्चा निर्णायक वळणावर पोहोचली आहे. पुन्हा भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर काँग्रेसमुक्त भारत अशी संकल्पना भाजप राबवते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्याचा वारंवार उच्चार करतात की काँग्रेसमुक्त भारत आम्हाला करायचं आहे. आधी नीती आयोग, मग त्यानंतर आता चरख्याच्या कॅलेंडरवरती म्हणजे खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरती महात्मा गांधी हटवले, स्वतः मोदी आलेले आहेत. हे सगळं प्रीप्लॅन जाणीवपूर्वक होतं असं तुम्हाला वाटतं? निश्चितच होतं आहे. म्हणजे मला वाटतं कॅलेंडरवर गांधींचा फोटो काढून मोदींचा आणला त्यावर त्यांचं बिलकुल समाधान होणार नाही. शेवटी त्यांना मोदींना नोटांच्यावर मोदींचा फोटो आणायचा आहे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि किती व्यक्तिस्तोम, किती पर्सनॅलिटी कल्ट निर्माण करायचा प्रयत्न झाला. एक मंत्री काही तू गोड बोलत नाही, खाजगीत काय बोलतात तुम्हाला माहिती आहे. आणि टोटल फॅसिस्ट हुकुमशाही आणायचा हा मोदींचा प्रयत्न चाललेला आहे. मग ते आर्थिक निर्णय असोत किंवा जाहिरातबाजी असो. आता 31 तारखेला जे भाषण केलं तर त्या निम्म्या गोष्टी आमच्या काळातल्या होत्या, बेदरकारपणे नवीन गोष्ट म्हणून जाहीर केल्या, पण जो मूळ मुद्दा होता त्याला काही उत्तर दिलं नाही. आणि सगळीकडे असंच चाललेलं आहे. तर मला वाटतं त्यांना या येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल. लोकांना किती तुम्ही फसवू शकता याला काही लिमिट असते. आणि मला वाटतं आता लोकांची परीक्षा आणखी सरकारने घेऊन आता लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. पण तुम्हाला असं वाटतं की लोकांमध्ये तुमचं जे परसेप्शन आहे काँग्रेस नेत्यांचं तेच लोकांचं आहे? कारण तसं दिसत नाही आहे. तर ठीक आहे, सुरुवातीला लोकांना बदल पाहिजे होता, लोकांना बदल मिळाला. खूप मोठ्या गोंडस घोषणा केल्या होत्या, अनेक घोषणा केल्या होत्या. लोकांनी सुरुवातीला सांगितलं की नाही तुम्हाला एवढी वर्ष मिळाली, त्यांना काही थोडा वेळ तरी द्या, म्हणून लोकांनी नाराजी व्यक्त नाही केली. पण त्यातले एक आपण जर घोषणा केल्या त्यामध्ये समजा स्वच्छ भारतसारखी घोषणा असेल, गंगेची घोषणा असेल किंवा मेक इन इंडियाची घोषणा असेल, कुठेतरी पावलं तरी पडली दिसली पाहिजे. काय थोडं 100% नाही तर 10% तरी प्रभाव पडला असेल. काही नाही, फोटो काढला, कचरा इकडून फ्रेमच्या बाहेर ढकलला आणि एका बाजूला टाकला. पुढं काय झालं कचऱ्याचं? आज रस्त्याला गेला तर कचऱ्याचा 1% तरी काही कुठं कमी झालेलं आहे का?
आज वाहनांची संख्या इतकी प्रचंड वाढते, पोल्युशनचं वाढतं आहे. दिल्लीमध्ये का आपण काय केलं बघतो, काही उत्तर नाही, सरकारचा काही विचार नाही, कुणाशी चर्चा नाही, सल्लामसलत नाही, काय नाही, एकट्याने निर्णय घ्यायचे, कोणाला विचारायचं नाही. अशा प्रकारे देश कसा चालेल याबद्दलच प्रश्न विचारायचा विनायकला. सध्या आपण पाहिलं जसं तुम्ही म्हणालात की मोदींचा हा जो एक काही कल्ट किंवा इमॉर्टलाइज करण्याचा हा जो एक प्रयत्न सुरू आहे, पण हे सगळं करताना विरोधी पक्ष म्हणून सगळेच विरोधी पक्ष, खरं तर एक राहुल गांधींनी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता, 14 विरोधी पक्ष एकत्र आले सुद्धा होते, पण तिकडे विरोधक हे कमी पडत आहेत का? आजपर्यंत मोदींच्या विरोधात उभं राहणारा एक सक्षम नेता हा अजूनपर्यंत देशाला मिळत नाही आहे. एक जो विश्वास विरोधी पक्षांना संपादन करायचा आहे तो अजून होताना बघायला मिळत नाही आहे. ममता बॅनर्जींनी एक फ्रंट आत्ता पुढे आणलेला आहे, राहुल गांधींचा एक दुसरा फ्रंट आहे. विरोधकांमधली फूट ही मोदींच्या पथ्यावर पडते? निश्चितच पडते आहे, कारण विरोधकांनी सगळं एक आवाजामध्ये मोदींच्या विरुद्ध रान उठवलं तर निश्चित त्याचा परिणाम होईल. कित्येक वेळेला थोडंसं काय होतं की मी मोठा का तू मोठा असे विरोधकांमध्ये वाद सुरू होतात. पण मला वाटतं राहुल गांधी प्रामाणिकपणे विरोधकांची मोठ बांधायचा प्रयत्न करत आहेत. 14 विरोधी पक्ष एकत्र आले होते, राष्ट्रपतींना जाऊन भेटायचा प्रयत्न केला, परंतु बरीच वर्ष एकमेकाविरुद्ध लढल्यामुळं अजून म्हणावं तितकं त्याला यश आलेलं नाही. गोष्ट खरी आहे. UPच्या निवडणुकीमध्ये कदाचित अखिलेश यादव UPचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधी हे एकत्र जातील असं दिसतंय. आज पंजाबमध्ये निवडणूक जिंकण्यासारखी परिस्थिती आज आमच्या दृष्टीने झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता बिगिनिंग द एंड असं चित्र आपल्याला मला दिसायला लागलेलं आहे. मोदींच्या बरोबरचा एक भ्रमनिरास झालेला आहे, त्याला तर लोक वाचा फोडतील असं चित्र मला दिसतंय. पहिल्यांदा असं होतं आहे की भाजपचा कित्ता काँग्रेसनं गिरवलेला आहे. नवज्योत सिंग सिद्धूला जे भाजपचे आधी खासदार होते त्यांना पक्षात घेऊन त्यांना काहीतरी आमिष दाखवलेलं आहे, म्हणून पंजाबची निवडणूक आज इंटरेस्टिंग होते. एकीकडं कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दुसरीकडं नवज्योत सिंग सिद्धू. भाजपच्याच मार्गावरती काँग्रेसही चालली आहे, भाजपची लोकं घ्यायला लागली. असं आहे की नवज्योत सिंग सिद्धू हा एक क्रिकेटच्या विश्वामधून पुढं आला, तो प्रभावी वक्ता आहे आणि तो शीख समाजाचा असल्यामुळं पंजाबचा एक स्वाभाविकपणे नेतृत्व करण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून अशा गुणी नेत्याला भाजपने घेतलं, त्याला खासदार केलं. आणखी काय काय आमिष दाखवलं तर मला माहिती नाही, पण तो तिथल्या एकंदरीत वातावरणामुळं नवज्योत सिंग सिद्धू हे भाजपमधून बाहेर पडले. कुठेतरी त्यांची निराशा झाली, कुठेतरी त्यांचा भ्रमनिराश झाला आणि हा फक्त त्यांच्या बाबतीतच नव्हे तर अनेक लोक जे सोडून गेले होते इतर पक्षांना आणि भाजपचं एक आकर्षणामुळं किंवा मोदींच्या आकर्षणामुळं त्यांच्या जवळ गेले होते, त्यांना जेव्हा मोदींचं आणि भारतीय जनता पक्षाचं आणि RSSचं जेव्हा खरं स्वरूप दिसायला लागतं तेव्हा ते खूप निराश झालेले आहेत, हताश झाले आहेत. काही लोक पुन्हा बाहेर पडलेले आहेत. आता बाहेर पडल्यानंतर एखादा चांगला नेता जर निराश होऊन झाला असला आणि त्याच्या विरुद्ध काम करायला तयार असेल तर काँग्रेसने त्याला स्वीकारलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यामध्ये जो एक समन्वय आहे त्यामुळं मला वाटतं की एक पंजाबचं चित्र एकदम झपाट्यानं बदलते आणि त्यामध्ये काँग्रेसचा विजय होईल अशी मला खात्री आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की सतत जे नरेंद्र मोदी जे आहेत इमेज एक मोठी दिसते सर्वत्र नरेंद्र मोदी, असा पर्याय काँग्रेस देत नाही आहे. किंबहुना काँग्रेसचे जे प्रमुख असतील राहुल गांधी, रागा ज्यांना म्हटलं तर नमो वर्सेस रागा असं झालं होतं, पण तो रागा कुठे ना कुठे तरी मागे पडले. ती इमेजच पुढे जात नाही आहे, ब्रँड म्हणून पुढे जात नाही आहे आणि ते सतत मागे आणि ट्रोलिंग त्याचं होतं मोठ्या प्रमाणामध्ये. याला तुम्ही कसा पर्याय तयार करा? असं आहे की हे ब्रँड बिल्डिंग किंवा सोशल मीडिया किंवा अमेरिकन मार्केटिंग टेक्निकवर हे मोदींनी प्रभावीपणे वापरले. काँग्रेसच्या त्या गुणधर्मात नव्हतं, स्वभावात नव्हतं आणि त्यामुळे आम्ही एक सामुदायिक नेतृत्व करून एका पद्धतीनं आम्ही जात होतो पुढं. एकदम झपाट्यानं हा सगळा प्रयोग 2014च्या निवडणुकीमध्ये झाल्यामुळं निश्चितच आम्हाला थोडासा आश्चर्याचा आम्हाला पिछाट स्वीकारावी लागली. त्यामध्ये या सोशल मीडियाचा, मार्केटिंग टेक्निकचा, 24 आवर टेलिव्हिजनचा निश्चितच वापर प्रभावीपणे मोदींनी केला आणि तो आम्ही हाताळू शकलो नाही, खरं आहे. आता काँग्रेसची जे कल्चर आहे ते एखाद्या व्यक्तीचं स्तोम वाचून ते जाहिरातबाजी करून त्यालाच फक्त पुढं आणायचं असं नाही आहे. शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्ती तर पुढं यावाच लागतो, कारण पर्यायी नेतृत्व कोण करणार हे दाखवायला लागतं लोकांना. मला वाटतं राहुल गांधींच्या रूपानं ते आहे. अलीकडच्या काळामध्ये ते खूप स्वतः आक्रमक झालेले आहेत, खूप प्रभावीपणे तरी आता आमच्या कालच्या अधिवेशनामध्ये भाग घेतलेला आहे. अर्थात
त्यामध्ये आपले मतभेद असू शकतील, पण काँग्रेस पार्टी ही संपूर्णपणे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पुढे चालणार आहे. कलीम. सर, आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला इथं की सोशल मीडिया हँडलिंगमध्ये काँग्रेस कमी पडते, असा मला थोडासा त्यातून एक बोध झाला की BJP जसा वापर करते सोशल मीडिया हँडलिंगचा किंवा माध्यमांचा इतर, तसं काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष करत नाहीत. वारंवार ज्यावेळेस युक्तिवाद करायचा असतो सत्ताधारी पक्षाला, तर त्यावेळेस फॅसिस्ट तत्सम गोष्टीबद्दल वारंवार ते मुद्दे रेटले जात आहेत. पण BJP किंवा सत्ताधारी पक्ष त्या राज्यामध्ये किंवा केंद्रात जसं माध्यमांचा वापर करते, सोशल मीडिया असेल, TV असेल, तत्सम बरेच माध्यमं आहेत, तसा वापर काँग्रेस करताना कुठं दिसत नाही आहे. त्यामुळं मग ती जी काँग्रेसची ब्रँड, मुद्दा असं सरांनी उपस्थित केला की ब्रँड इमेज जी तयार म्हणजे होत नाही आहे सध्या, राज्यातही होत नाही कुठे आणि केंद्रातही होत नाही आहे. तर काँग्रेस इथून पुढे ब्रँड इमेज तयार करण्यासाठी किंवा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून माध्यमातून पुढे कसं येईल? आता सोशल मीडियाचा वापर आता करायला आमच्याकडूनही सुरुवात झालेली आहे, लोक ट्रेन झालेले आहेत. आता ब्रँड करायचा का काय, मला वाटतं ब्रँडपेक्षा आभास निर्माण करण्यापेक्षा ठोस काहीतरी कामगिरी झाली पाहिजे. आणि काँग्रेसने ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली आहे, आम्ही काही ठोस बदल केलेले आहेत. अगदी 91च्या आर्थिक सुधारणा आपण जर घेतल्या, तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये आमच्या 15 वर्षाचं जर सरकार पाहिलं, आम्ही ज्या मूलभूत गोष्टी जनतेकरता केलेल्या आहेत, इन्फ्लेशन कंट्रोल असेल, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न असेल, देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित करायचा प्रश्न असेल, हे आमचं ठोस काम आहे. त्यामुळे कुठं ब्रँड डॉक्टर मनमोहन सिंग हे ब्रँड म्हणून आम्ही पुढे गेलो नव्हतो, आम्ही ठोस काम करून दाखवलं आणि लोकांनी ते स्वीकारलं. 2004च्या निवडणुकीमध्ये आम्ही विजय झालो, 9मध्ये आम्ही विजय झालो. अर्थात मोदीचं जी एकदम झज्जावात त्यांनी निर्माण केला या सगळ्या नव्या टेक्निकमुळं, त्याला मी तोंड देऊ शकलो नाही. 10 वर्षाची आमची अँटी इन्कमची होती. म्हणलं की आता 31 तारखेला मोदींनी घोषणा केल्या, आमच्याच घोषणा होत्या त्या नव्याने सादर केल्या त्यांनी. तर किंवा सत्ताधारी पक्षांनी प्रसार भारती या मंत्रालयाचा व्यवस्थित वापर केला असं मला एक अंदाज वाटतो त्यातून, की काँग्रेस कुठेतरी म्हणजे त्या योजनांचा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमाचा वापर करू शकले नाही का? आता मला वाटतं जाहिरातबाजी आम्ही इतकी केली नाही, कारण जाहिरातबाजीवर खर्च करून फक्त सेल्फ प्रमोशन करावं, आपली व्यक्तित्व वाजवावं, एखाद्या व्यक्तीला आपण असं लार्जर दॅन लाईफ इमेज करावं, असं काँग्रेसने कधी विचार केला. तुमच्या बाबतीत एक सांगता येईल, ईस्टर्न फ्रीवे जो मुंबईला आज तयार झाला तो तुम्ही 3 वर्षात तयार केला, पण त्याचं श्रेय घेणारी जाहिरातबाजी तुम्ही करू शकला नाहीत आणि तुम्हाला त्या निवडणुकीत त्याचा फायदाही मिळाला नाही. तुमचंही चुकलंच ना. आमचा फायदा मिळाला नाही खरं आहे, पण आम्ही जे करून दाखवलं, जे लोक त्या रस्त्याने जात होते ते जाताना धन्यवाद देत होते की खरोखरी जर काही मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात मोठी गोष्ट काही घडली असेल तो ईस्टर्न फ्रीवे वापरता. पण आम्ही आता करोडो रुपये जाहिरातीवर खर्च नाही केले, ही गोष्ट खरी आहे. शेवटी निवडणुकीच्या वेळेला मी थोडंसं केलं. आता लोकांनी एकटं झालं होतं की हवा निर्माण केली मोदींनी, त्याला आम्ही कमी पडलो, त्याला उत्तर देता आलं नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं आमचं जर ठोस आपण जर विचार केला तर या सरकारच्या घोषणाबाजी आणि आमची कामं याची जर तुलना केली तर आमची कामं कधीही सरस होती. अनेक योजना ज्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही घेतल्या, 108 नंबरची ॲम्ब्युलन्सची सोय असेल किंवा राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये आम्ही जे 1.5 लाखापर्यंतच्या मोफत शस्त्रक्रिया करत होतो, किंवा खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही परत केल्या, विदर्भामध्ये नजूल जमिनीचा प्रश्न असेल किंवा झुडपी जंगलाचा प्रश्न असेल, हा 50-50 वर्षात प्रलंबित पडलेले प्रश्न आम्ही सोडवले. आणि त्यामुळे माझा जो फोकस होता तो लोकोपयोगी कामं, सार्वजनिक कामं करण्यामध्ये होता. वैयक्तिक कामं जरा मागे राहील तरी चालतील, पण आपण जनतेची कामं केली पाहिजेत. याबद्दल जलयुक्त शिवार ज्याचा मुख्यमंत्री एवढा गाजावाजा करतात, आम्ही सुरू केली होती योजना. एक शेवटचा प्रश्न सौरभला विचारायचा आहे. सर, राजकारणात खादी आणि गांधी या 2 गोष्टींचा वारसा काँग्रेसने वारंवार सांगितला. आता दुसरे कुठले पक्ष त्याचं राजकारण करतात का तो भाग मुद्दा, पण गांधींचा जो फोटो आहे तो ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडरवरून आणि त्या फोटोवरून जो काढण्यात आणून त्या ठिकाणी मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. तुम्ही यावर टीका केली, सगळ्या पक्षांनी टीका केली, पण त्यानंतर आज PMOनी संबंधित मंत्रालयाला या संदर्भात नोटीस दिली आहे आणि न परवानगी घेता तुम्ही हा फोटो का वापरला असं कारण विचारलं. तुम्ही स्वतः PMOमध्ये होता, मंत्री होता, दिल्लीत होता, तुम्ही याकडे कसं बघता? नाही, मला वाटतं की आता सारवासारव करायचा प्रयत्न चाललेला आहे. मोदींना त्यांची चूक लक्षात आली असावी, ते बोलणार नाही उघडपणे तसं. लक्षात आली असावी का काय मला माहिती नाही, परंतु एवढी मोठा हा जो निर्णय आहे तो कोणाला तरी न विचारता एखाद्या ज्युनियर अधिकाऱ्यांनी घेतला हे विश्वास बसणं शक्य नाही आहे. आता अंगलट आलं, देशामध्ये इतकी प्रचंड मोठी प्रतिक्रिया उठलेली आहे, मग तिथून आता कुठेतरी सारवासारव करायची, नोटीस दिल्यावर पुढं काय होणार आहे? जशी पण पंतप्रधानांचा फोटो आपण जेव्हा वापरतो तेव्हा PMOची परमिशन आवश्यक असते का? आवश्यक असते.
निश्चित असते. बाबा, तुमच्यावरती एक आक्षेप आहे आणि तो सर्वांचा आहे, माझ्या सकट सर्वांचा आहे. तुम्ही जेवढी टीका नरेंद्र मोदी पंतप्रधानांवर करता तेवढी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करत नाही, त्यांच्या कारभारावर करत नाही. असं का? असं बिलकुल नाही आहे. जिथं सरकारचं चुकतं तिथं आम्ही निश्चितच टीका करतो. नवीन सरकार होतं, मी वर्षभर काही टीका केली नाही. नवीन सरकारला संधी दिली पाहिजे. सगळेच नवे मंत्री आहेत, कोणालाही कामाचा अनुभव नाही आहे आणि त्यामुळं एक समजून घ्यायला वेळ लागतो आणि तो वेळ दिला पाहिजे आपण. आमची भूमिका नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायची आहे. शेवटी देशामध्ये एकच पंतप्रधान असतो आणि राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री असतो. तो सर्वांचा मुख्यमंत्री आणि सर्वांचा पंतप्रधान असतो आणि त्यांना काम करू दिलं पाहिजे आणि त्यांनी काम केलं पाहिजे. पण जेव्हा जाणून बुजून चुकीची कामं होतात, जाणून बुजून खोटी क्रेडिट घ्यायचा प्रयत्न होतो, काही ठोस काही होत नाही, नुसती जाहिरातबाजी करून आम्ही काहीतरी मोठं करायचा आभास करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला टीका करतो. उदाहरणार्थ आपण मेक इन इंडियाची जाहिरात करूया. मी विधानसभेच्या भाषणामध्ये असेल किंवा बाहेर इतकी तीव्र टीका केली की तुम्ही 30 लाख नवीन रोजगार आम्ही निर्माण करणार, तुम्ही 7 लाख कोटीची गुंतवणूक करणार म्हणून सांगता आणि कुठं गुंतवणूक झाली, काय झाली, तुम्ही एकही आम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि त्यावेळेला आम्ही खूप कडाडून टीका केली होती. पण एक आहे, आम्ही विचारतो पण उत्तर देत नाही सरकार. शेवटी आम्ही काय RTI बद्दल माहिती घेतो आहे. RTI मी मेक इन इंडियाबद्दल माहिती विचारली असली, मी फॉक्सकॉनबद्दल माहिती विचारली की तुम्ही 35,000 कोटीची फॉक्सकॉन गुंतवणूक करणार आहे असं म्हणता, कुठं गुंतवणूक होणार आहे, जमीन घेतली का, काही थोडे पैसे खर्च झालेत का. सरकारने उत्तर दिलं की गुप्ततेमुळं, कमर्शियल वाणिज्य गुप्ततेमुळं आम्हाला माहिती देता येणार नाही. तुम्ही का घाबरताय? कारण काहीच झालेलं नाही, खोटं आहे सगळे, नुसती जाहिरातबाजी आहे. आणि त्यामुळं जिथं जिथं सरकारने अशा प्रकारे खोटी जाहिरातबाजी केलेली आहे तिथं आम्ही जाब विचारतोय. पण सरकारचं एक आहे की भ्रष्टाचाराचे आरोप करा, असे चुकीची माहिती दिल्याचे आरोप करा, बख्खपणे ठम्म काही एक शेवटचा प्रश्न विचारतो. अनेक बुजुर्ग ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचं तुमच्याविषयीचं मत सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीराज चव्हाण जर का इमेज कॉन्शियस नसते आणि ते पॉलिटिकल वागले असते तर 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला असता. असं आहे, इमेज कॉन्शियस आणि फायदा हा मला माझ्या दृष्टीनं राज्य हे कायद्यानुसार चाललं पाहिजे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा आम्ही RTIचा कायदा तयार केला होता. RTIच्या कायद्यामुळं कुणीही काही चुकीची जरी माहिती जर असेल तर ती लगेच प्रकट होत होती. उलट आपण अगदी डिस्टंटली असं पाहूया, मी आहे कोण, तुम्ही कोण आहे हे पाहू नका. आज जी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड झालेली आहेत, महाराष्ट्रातली असतील किंवा दिल्लीतली असतील, त्यातलं एकही प्रकरण RTIचा कायदा अस्तित्वात असता तर बाहेर असाल. हे काँग्रेस सरकारनं इतकी प्रचंड मोठी देशाकरता देणगी दिलेली मी म्हणतो. आणि स्वतःचा घात करून घेतला. घात झाला का नाही, थोडासा नुकसान झालं असेल. म्हणजे तो कायदा पास करताना अनेक लोकांनी, आमच्या लोकांनी, मंत्र्यांनी विरोध केला होता की हे करू नका, आपल्याला काम करणं अवघड होईल. तरी सोनियाजींनी स्वतः, द क्रेडिट मस्ट बी गिवन टू हर अलोन, मंत्रिमंडळातले सहकारी कॅबिनेटचे निर्णय घेताना म्हणत होते की हे केलं तर खूप अडचण होईल, तरी त्यांनी आग्रह केला की नाही, प्रशासनामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. आणि त्यामुळं ही सगळी प्रकरणं उघडकीस झालेली आहेत. आता त्याचं नुकसान होईल पण काही दिवसानंतर सगळं स्थिर होईल. आता कुणीही बेदरकारपणे निर्णय घेत नाही आणि त्यामुळे इमेजचा प्रश्न नाही आहे. तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, एखाद्याला वैयक्तिक फायद्याकरता काही गोष्ट केली, तुम्हाला तुरुंगाची वाट बघावी लागेल. आणि त्यामुळं हा काही निर्णय, बेकायदेशीर निर्णय घेणं म्हणजे लोकप्रियता किंवा पॉलिटिकल निर्णय घेणं, हे म्हणणं कुठेतरी समाजामध्ये बदल झाला पाहिजे. बाबा, तुम्ही महाराष्ट्र वनच्या या न्यूजरूममध्ये आलात, या खुली चर्चेत भाग घेतलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आज आपण ही खुली चर्चा इथंच थांबूया. पुन्हा पहा महाराष्ट्र वन.